वृद्धापकाळात संबंध ठेवण्याची इच्छा. या 10 चुका चुकूनही करू नका. नाहीतर नंतर पश्चात्ताप करावा लागेल. वृद्धापकाळातही संबंध ठेवण्याची इच्छा होत असेल तर या 10 गोष्टी चुकूनही करू नका, नाहीतर नंतर पश्चात्ताप करावा लागेल. नमस्कार मित्रांनो, राधे राधे. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की वय 60 असो किंवा 70, तरीही कधीकधी मनाची धडधड आजही 25 वर्षांच्या तरुणासारखी का वाढते? लोक म्हणतात की या वयात हे सगळं शोभत नाही. पण खरं सांगायचं तर मित्रांनो, प्रेमाला कोणतीही एक्सपायरी डेट नसते. होय. पण जर तुम्हाला या वयातही तुमचं रोमँटिक आयुष्य आनंदी आणि सक्रिय ठेवायचं असेल, तर काही गोष्टी विसरणं खूप महागात पडू शकतं. आज आपण मोकळेपणाने, शांतपणे आणि जबाबदारीने अशा 10 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत ज्या प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीने लक्षात ठेवायला हव्यात. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मुद्दा तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. नंबर 1, आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आरोग्य. जर तुम्हाला हृदयाचा त्रास असेल, बीपी किंवा शुगरची समस्या असेल किंवा श्वासासंबंधी कोणताही त्रास असेल, तर अजिबात निष्काळजीपणा करू नका. डॉक्टरांचा नियमित सल्ला घेत राहा. शरीराची क्षमता समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जास्त उत्साह दाखवण्याची गरज नाही. लक्षात ठेवा, ही कोणतीही शर्यत नाही. नंबर 2, औषधांचा परिणाम समजून घ्या. अनेक लोक अशी औषधं घेतात जी हृदय, बीपी आणि नसांवर थेट परिणाम करतात. काही औषधांचा रोमँटिक क्षमतेवरही प्रभाव पडतो. त्यामुळे पूर्ण माहिती नसताना अशी औषधं स्वतःहून घेऊ नका. नंबर 3, तुलना करणं बंद करा. सर्वात मोठी चूक म्हणजे पूर्वीसारखं का राहिलं नाही, असा विचार करणं. मित्रांनो, वय बदलतं तसं शरीरही बदलतं. आजची क्षमता स्वीकारा. भूतकाळाशी तुलना करणं चुकीचं आहे. नंबर 4, जबरदस्ती कधीही करू नका. जर मन नसेल किंवा शरीर थकलं असेल, तर स्वतःवर अजिबात जोर टाकू नका. इच्छा असेल तेव्हाच पुढे जा. आराम आणि सहजतेला प्राधान्य द्या. लक्षात ठेवा, नैसर्गिकपणातच खरा रोमांस असतो. नंबर 5, आपल्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. या वयात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संवाद. आपल्या अडचणी आपल्या जोडीदाराला सांगा. त्यांच्या गोष्टीही लक्षपूर्वक ऐका. अपेक्षा स्पष्ट ठेवा. शांतता आणि बोलणे नात्यांना हळूहळू थकवते. त्यामुळे आपल्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधा. नंबर 6, योग्य वेळ आणि वातावरण निवडा. घाईत किंवा थकलेल्या अवस्थेत केलेला प्रयत्न अनेकदा त्रास वाढवतो. वातावरण शांत असावं. शरीर पूर्णपणे रिलॅक्स असावं. मन तणावमुक्त असावं. छोट्या गोष्टी मोठा फरक घडवतात. नंबर 7, भावनांकडे दुर्लक्ष करू नका. नातं फक्त शरीराचं नसतं मित्रांनो, ते मनाचंही असतं. आपलेपणा, आदर आणि सुरक्षिततेची भावना यांशिवाय कोणतंही नातं अपूर्ण राहतं. नंबर 8, लाज आणि भीती सोडा. अनेक लोक विचार करतात की या वयात हे सगळं योग्य नाही. पण ही चुकीची विचारसरणी आहे. मित्रांनो, तुम्ही जिवंत आहात. तुम्ही भावना अनुभवू शकता, मग आनंद मिळवण्याचा हक्कही तुम्हाला तितकाच आहे. समाज काय बोलतो यावर तुमचा आनंद ठरत नाही. नंबर 9, जीवनशैलीकडे लक्ष द्या. हलका व्यायाम करा, ज्यामुळे शरीर सक्रिय राहील. संतुलित आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. या सर्व गोष्टी रोमँटिक आरोग्यावर थेट परिणाम करतात. शरीर आनंदी असेल तर मनही आनंदी राहील. नंबर 10, नात्यांना ओझं बनवू नका.
शेवटची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही दबाव नाही, कोणतीही जबरदस्ती नाही. फक्त समजूतदारपणा आणि आपलेपणा असावा. जर नातं तुम्हाला शांतता आणि आनंद देत असेल तर तेच योग्य नातं आहे. होय मित्रांनो, वृद्धापकाळ हा जीवनाचा शेवट नसतो, तर अनुभवांची पराकाष्ठा असते. जर तुम्ही समजूतदारपणे, सावधपणे आणि परस्पर आदर ठेवून नाती जपली, तर हे वयही सुंदर बनतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी आमच्याशी जोडलेले राहा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, या विषयावर समाजाने मोकळेपणाने चर्चा करायला हवी का? पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.